अंकित राजन तांबे. मी काही टायमापूर्वी लोन घेऊन माझं दुकान चालू केलं होतं. पण माझ्या दुकानामध्ये काही प्रोग्रेस नव्हता. कोणी येत नव्हतं, दुकान चालत नव्हतं. मग नंतर मी माझ्या गुरुजींना बोलवून हवन करवलं, खूप जणांना विचारलं. नंतर माझ्या एक फॅमिली फ्रेंडनी मला 10 महाविद्या या कवचबद्दल सांगितलं. नंतर मग मी ते कवच वापरलं. त्याच्यानंतर बघा माझ्या दुकानामध्ये दुकान कसं चालतंय ते. आचार्यांच्या सांगण्यावरून मी सुद्धा 10 महाविद्या कवच धारण केलंय आणि ह्याची अनेक चांगली फळं मला पण मिळत आहेत. तुम्ही सुद्धा 10 महाविद्या कवच धारण करा, कारण ह्यात अजूनही अशा शक्ती आहेत ज्याविषयी आचार्य आपल्याला सांगतील. 6वी शक्ती छिन्नमस्ता मातेच्या कृपेने ज्या व्यक्तींना संतती नाही त्यांना संतान प्राप्ती होते. आणि त्या व्यक्तींना ज्यांची मुलं वाईट संगतीस लागून बिघडली आहेत किंवा योग्य मार्गावर नाही आहेत, आपल्या जीवन मार्गावरून भरकटली आहेत, तर अशा व्यक्तींसाठी हे अत्यंत उपयोगी रामबाण कवच आहे. माझ्या परिवारातील सदस्य जरा जुन्या मतांची आहेत. माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली, पण मी आई नाही बनू शकले. सासरकडच्यांनी टोमणे मारून मारून माझं जगणं मुश्किल केलं होतं. कधी कधी तर माझा नवरा सुद्धा माझी खिल्ली उडवत असे. मनाला खूप वाईट वाटायचे. अनेक उपाय केले. तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने सांगितले 10 महाविद्या कवच, आणि चमत्कार झाला. खूप दिवसांनी माझ्या घरात सुख आले. मला संतती झाली. आई बनण्याचा सुखद अनुभव मला इतक्या वर्षांनी मिळालाय. त्यामुळे मी खरंच खूप आनंदात आहे. आणि 10 महाविद्यांमधील 7वी शक्ती आहे मा धुमावती माता. जर तुमचा व्यापार चालत नसेल, तुमच्यावर कर्ज होत असेल, रोजगारात अडथळा येत असेल, तर हे 10 महाविद्या कवच तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक सिद्ध ठरेल. माझं अरेंज मॅरेज झालं होतं आणि काही दिवसानंतर मी रिअलाइज केलं की आमच्या दोघांचे बॉन्डिंग चांगलं नाही होतं आणि अंडरस्टँडिंग पण प्रॉपरली नाही होतं. त्यानंतर दोघांच्या मध्ये छोटी मोठी भांडणं होत होती. मग आम्ही दोघंजण वेगळे झालो आणि वाईफ तिच्या वडिलांच्या घरी निघून गेली आणि मी थोडा फ्रस्ट्रेट झालो होतो आणि नोकरीसुद्धा नीट नव्हतो करू शकत. तर इन द मीन टाईम माझा एक मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की 10 महाविद्या कवच विषयी सांगितलं. तर त्यांनी मला 10 महाकवच दिलं आणि मी ते आता घातलंय. आणि जसंच मी घातलं सगळं चमत्कारिक होतं. काही दिवसानंतरच त्यांचा मला फोन आला. तर मग आम्ही दोघंजण गप्पा मारल्या, थोडं बाहेर फिरायला गेलो. आमच्या दोघांमध्ये बऱ्यापैकी बॉन्डिंग होत होतं आणि अंडरस्टँडिंगसुद्धा वाढत होती. आणि माझ्या नोकरीबद्दल सांगायचं झालं तर माझी प्रगती होत होती आणि मला बऱ्यापैकी प्रमोशनसुद्धा मिळालंय आणि आता आम्ही दोघेही खूप खुश आहोत. या संसारात फक्त मनुष्यावरच नाही तर देवांवर सुद्धा वाईट संकट येतं. वाईट संकट म्हणजे 4ही दिशांनी हाहाकार. कोणी म्हणतं कुणीतरी काहीतरी केलंय, तर कोणी म्हणतं वाईट ग्रहांचा दुष्परिणाम आहे. वाईट परिस्थितीचं कारण काही असो, परंतु तुम्हाला तुमच्या संकटातून मुक्ती देईल फक्त आणि फक्त 10 महाविद्या कवच. 8व्या शक्तीच्या रूपात माता बगला आपल्या आशीर्वाद आणि कृपेने तुम्हाला शत्रूंपासून वाचवते. शत्रूंच्या काळ्या करणी, काळ्या जादूपासून वाचवते. भूत, प्रेत, पिशाच चेटुकांसारखी शक्ती तुमच्या जवळपास सुद्धा येऊ देत नाही. तुमच्यापासून दूर पळवून लावते. माझा मुलगा खूपच चंचल आणि मस्तीखोर होता, पण मागील काही महिन्यांपासून शांत राहू लागला. झोपेतच बडबडू लागला. नेहमी आजारी पडू लागला. अनेक डॉक्टरांना दाखवलं, पण नेहमी रिपोर्ट नॉर्मल यायचा. मला वाटायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला. मुलगा बरा व्हावा म्हणून नवस केला. दर्ग्यावर चादर चढवली, पण काहीही फायदा झाला नाही. मग माझ्या लांबच्या नातेवाईकाने मला फोन करून सांगितलं की तिच्याही नवऱ्याबरोबर असंच झालं होतं. तर तिने देवऋषी गुरुकुल संस्थेला पत्र लिहिलं. मग त्यांच्यातर्फे मंत्रसिद्ध 10 महाविद्या कवच पाठवलं गेलं. ते घातल्यावर तिचा नवरा हळूहळू बरा व्हायला लागला. मी पण त्यांचा सल्ला ऐकून माझ्या मुलाला 10 महाविद्या कवच परिधान केलं आणि माझा लाडका मुलगा ठीक होऊ लागला. मी इतकी खुश आहे
की वाटतंय साऱ्या जगाला ओरडून सांगावं, जर तुमच्यावर काही मुठकरणी केली असेल तर 10 महाविद्या कवच पेक्षा चांगला अजून कोणताच उपाय नाही. 10 महाविद्या कवचची 9वी शक्ती माता मातंगी जितकी आपणास उपयोगी नाही तितकीच तुमच्या मुलांकरिता, तुमच्या संततीकरिता उपयोगी आहे. तुम्ही जेव्हा हे धारण करता तेव्हा तुमची मुलं जर त्यांना विद्या आणि शिक्षणात अडचणी येत असतील, ते परीक्षेत पास होत नसतील, त्यांना स्पर्धा परीक्षेत यश येत नसेल तर त्यांच्याकरिता हे खूपच उपयोगी आहे. त्यांच्या सर्व विद्येच्या अडचणी दूर होतील. परीक्षेत, प्रतियोगी परीक्षेत यश प्राप्त होत जाईल. मी क्लासरूमच्या अभ्यासात आणि गेम्सच्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी पॉझिटिव्ह असायची, पण मला एकच जेव्हा मी अभ्यासाची तेव्हाच आजारायची. निकाल आला पाहिजे तो नाही. एक दिवशी टीव्हीवर मी 10 महाविद्या कवचची ऍड पाहिली. मी हे कवच धारण केलं आणि तेव्हापासून मला गेम्स एक्झाममध्ये थँक्यू 10 महाविद्या कवच. 10वी शक्ती आहे माता कमला. खूप कमी जणांना माता कमलाविषयी, महालक्ष्मीचं मूळ स्वरूप, महालक्ष्मी मातेपेक्षाही 1000 पटीने अधिक सुख देणारी, जीवनात धनधान्य देणारी, आर्थिक प्रगती करणारी महालक्ष्मी मातेप्रमाणेच माता कमला तुमच्या आयुष्यात सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, यश, कीर्ती देत राहून तुम्हाला आयुष्यात सतत यशस्वी करत राहते. तुमचं आयुष्य स्थिर करते, तुमच्या आयुष्यात सुखाची लाट आणते. आणि जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जी खूप महत्वाची आहे. रावणालाच वाईटाचं प्रतीक का मानलं जातं तुम्हाला ठाऊक आहे का? नाही, मी सांगतो. रावण हा दशासनी होता. तो जे काही वाईट चित्तायचा, जे काही वाईट करायचा, त्यात त्याची 10 पट ताकद होती. पण वाईट काळ आणि वाईट संकट जेव्हा पण येतं 10 पट ताकदीने येतं. त्यासाठी, त्याच्याशी सामना करण्यासाठी, त्याच्याशी लढण्यासाठी एका साधारण शक्तीची नाही तर 10 पट ताकदीच्या उपायाची आवश्यकता आहे. आणि तो उपाय आहे विश्वातील सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ 10 महाविद्या कवच. माझा एक उपदेश आहे आपल्याला. 10 महाविद्या कवच धारण करा आणि तुमच्या आयुष्यात पहा चमत्कार. आमची जॉईंट फॅमिली आहे, पण प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आजारी असायचे. औषधांचा इतका सगळा खर्च, इतकी सगळी चिंता, आम्ही खूप वैतागलो होतो. काही पूजा देखील केल्या आम्ही. एका जाणकारालाही दाखवले, पण काही फायदा झाला नाही. पण आमच्या सासऱ्याने एक दिवस 10 महाविद्या कवच आणले. तेव्हापासून सगळ्या चिंता दूर झाल्या. ना कोणता आजार, ना कोणती काळजी. सगळं काही चांगलं चांगलं होतंय. हा, खर्च तर होतो, पण औषधांसाठी नाही, चांगल्या कामांसाठी. मी एक स्त्री असल्याने त्या सर्व स्त्रियांची मनस्थिती चांगल्या तऱ्हेने समजू शकते, ज्यांचे पती किंवा मुलं वाईट संगतीचे किंवा वाईट सवयींचे शिकार होतात. आद्याशक्ती स्वरूपा 10 महाविद्या कवच अशा स्त्रियांसाठी एक आशीर्वाद आहे. माझा नवरा खूप दारू प्यायचा. मी खूप समजावलं. आई वडील, शेजारीही समजवायचे, पण ते दारू सोडण्याचं नावच नाही घ्यायचे. कधी कधी तर इतके पिऊन यायचे की गोष्ट मारहाणीपर्यंत जायची. मी त्यांना खूप समजावलं, पण समजून घ्यायला तयारच नव्हते. मला झोपच नाही यायची. मी संपूर्ण रात्र जागून काढायचे. एक दिवस मी टीव्हीवर ॲड पाहिली 10 महाविद्या कवचची. ऑर्डर करून मी ते घरी मागवलं. माझ्या नवऱ्याच्या गळ्यात 2 दिवस बांधून ठेवलं. त्यांच्या वाईट सवयी हळूहळू सुधारू लागल्या. एका आठवड्यात त्यांनी पूर्णपणे दारू सोडली होती. जॉबवर जायला सुरुवात केली. पैसे कमवून घरी आणू लागले. मी, माझे पती, माझी मुलं, माझे सासू सासरे सगळे खुश आहोत. 10 महाविद्या कवचचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ठाऊक आहे का, राजा विक्रमादित्य, राजा हरिश्चंद्र, राजा नल, आदर्श पुरुष भगवंत श्रीराम इत्यादी इत्यादी शेकडो अशी नावे आहेत ज्यांना सर्व समर्थ, सर्व संपन्न असून सुद्धा अनेक संकटातून जावं लागलं. का? कारण
कारण फक्त अशुभ काळ कोणत्याही कारणाने कोणत्याही स्वरूपात येतोच. शेवटी मी आपणास एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही 10 महाविद्या कवच अवश्य धारण करावं. जय मा आद्याशक्ती, जय मा 10 महाविद्या. 10 महाविद्येच्या संपूर्ण 10 शक्तींचा आशीर्वाद तुम्ही मातृरूपात प्राप्त करू शकता. आद्याशक्ती ह्या विश्वात जन्म घेतलेल्या सगळ्यांचीच आई आहे आणि आपल्याला ह्या कवचाच्या माध्यमातून आईचा वात्सल्याने भरलेला आशीर्वाद प्रत्येक वाईट काळातून वाचवतो. माझी मुलगी अभ्यासात लक्षच देत नसे. बघा ना, दरवेळी शाळेतून तिच्या तक्रारी येत असतात. असं नाही की तिचं डोकं तल्लख नाही, तसं तर ती तल्लख बुद्धीचीच आहे, पण तिच्या बुद्धीचा वापर अभ्यासात कमी आणि मस्तीत जास्त करते. ती मुलगी अशिक्षित राहते विचार करून माझं ब्लड प्रेशर वाढू लागलं. मग मी देवऋषी संस्थांशी संपर्क केला आणि त्यांच्यातर्फे पाठवलेलं 10 महाविद्या कवच माझ्या मुलीला घातलं. माझ्या मुलीचं मन अभ्यासात लागू लागलं. मागच्या टेस्टमध्ये तर 75% मार्क्स घेऊन आली. 10 महाविद्या कवचने तर माझ्या मुलीचं आयुष्यच सावरलं. इतक्या प्रभावी आणि चमत्कारी 10 महाविद्या कवचची दक्षिणा मूल्य फक्त 3100 रुपये, म्हणजेच 3100 ओनली. तुमच्या समस्या आहेत अनेक, समाधान फक्त एक. 10 महाविद्या कवच. आपल्या सगळ्यांचा एकच मार्ग, 10 महाविद्या कवच. चमत्कारी 10 महाविद्या कवचची दक्षिणा मूल्य फक्त 3100 रुपये, म्हणजेच 3100 ओनली. पोस्टल अँड हँडलिंग चार्जेस 200 रुपीज एक्स्ट्रा. आत्ताच ऑर्डर कराल तर तुम्हाला मिळेल 1+1 ऑफर, म्हणजेच एक 10 महाविद्या कवचवर एक 10 महाविद्या कवच मोफत.